गेलं बहिणीला आणायला, अजून गुरं पाणी बघायचे असते. घरचा आवडून जाऊन तरी येते गुराकडं. सगळा गाडा उरकायचा, इथलं तिथलं सगळं बघायचं. चल ना, पाणी ताण लागली होती ना. ती जाते ती इकडं जा तिकडं जा. या बाईला घरी एवढी मोठी गाडी असते, एवढं मोठं आहे म्हणून सांगायला जाई नसतं. कुठे तर रोड उतरायचं आणि भावाला उगं त्रास द्यायचा. ये बाबा न्याला, ये बाबा न्याला. यांना बी काय आपलं आला बहिणीचं पण ते निघालं. सगळं काम जास्त जागेला ठेवायचं पाळत. मागचं काम करा आम्ही हावती. तुला पाणी पाजलं नाही वाटतं ना? तुला पाणी पाजते. चला निघाव आता घरी. अजून मॅडम येते ऱ्या, कुठे गेल्या काय गेल्या 17 चौकशा करते रे. त्यांना कोणी विचारणार नाही, पण आम्हाला विचारणार लय येते. आले बाबा मॅडम. पाऊस तर नाही, नुसते हवा बंद झाले. कसले गरम 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 व्हाल्या. आमच्या गावाला पाऊस आहे दादा, तुमच्या गावाला पाऊसच नाही आहे. लाईट पण गेली आहे सकाळी. कसले बेकार गरम होणे. किती गरम होणे रे दादा. गावाकडे त्रास असतो, तुम्हाला बरं असते. शहरात लाईट असते, सगळं असते. काय वहिनीबाई बरं आहे का? होय बरं आहे की. तुमचं काय चाललंय? आमचं पण छान चाललंय निवांत. तुमचं काय चालायचं ते चालू दे. बाहेर जाऊन बसू चल. बेकार गरम व्हायला. लाईट नाही काय नाही. चला वहिनी बाहेर. चला मी येते चहा. पंख्याखाली बसलेल्या त्यांना कसं इथं उपाड्या दम निघल. आमचं काय चाललंय आपलं. झालं आता ह्यांना गरम होणार. ह्यांना लई त्रास होता. ह्यांना सगळं ह्यांचं करा, धुणे धुवा, स्वयंपाक करा, इथे ताट वाढून द्या. आता काय राखी करून कुठल्या कुठे तवर येऊन बसले बाई. लय अवघड. गणेश येतो म्हणला होता ना, अचानक काय झालं आलं नाही. त्याला कंपनीत सुट्टी भेटली नाही, आज काम निघायला गेला अचानकच. नाही परवा आला होता ना, पुण्यावरून येता येता इथंच थांबला होता. मला म्हणला मम्मीला मी घेऊन येतो येताना. म्हणला मला मामाकडे जायचंय म्हणून त्याला सुट्टीच भेटली नाही. नाही मला कॉल आल्यावर लक्षात आलं. म्हणजे मला कसं काय बोलवलं बाबा, तू उगत्र येतो म्हणले होते. अरे दादा गणेशची आता पेमेंट वाढली माहिती का तुला? जेव्हा त्याला लागलं तेव्हा 15,000 रुपये 10-15,000 रुपये पगार होती. आता त्याला 75,000 रुपये पगार झाले. परवा आल्यावर म्हणला मला पुण्यात जागा पण घेतली आहे म्हणला मी आता. हा मला पण म्हणला आई मी जागा घेतलो म्हणला पुण्यामध्ये. आता त्याची पेमेंट आता 6 महिन्यात अजून आता 1 लाख रुपये होईल. चांगलं वाढलं गणेशचं पेमेंट, छान झालं. अरे दादा काय विचार करायला? काय नाही का ते हे आपलं काय काय तर तुझ्या डोक्यात शिजालंय.
तसं नाही का, म्हणजे परवा गणू आला ती विषय पेमेंटवरनंच असं जरा डोक्यात चालू होतं ना काहीतरी. ये बस इकडे. मग काय चाललंय अजून? काय नाही बघा वहिनी, निवांत. तेच गणूचं बोलत होता, होय. त्याची पेमेंट त्याने वाढली, पुण्याला जागा घेतला, तेच सांगत होते दादाला. हा, नाही मी पण- आपल्याला पण बोलला की परवा मी आल्यावर. पण परवा म्हणलं गणूला एक मोबाईल घेऊन द्या आईला म्हणलं. त्यांना पण बोलता येते. सारखं मग त्या ताईचं काय कळत नाही, ताईचं काय कळत नाही. आमच्या दादाला काय आठवण येत नाही, आमच्या भावाला काय आठवण येत नाही, उगी आमच्या वहिनीलाच आठवण येते. अहो मी किती वेळा ह्यांना म्हणते अहो फोन करत जावा, नाही तर जाऊन तरी येत जावा. आता रक्षाबंधन आले म्हणलं बोलवा 4 दिवस म्हणलं, काहीतरी एखादी छानशी साडी घ्या म्हणलं. किती वेळा सांगते मी बरं का, बोलवा करा जावा या. अरे एक मोबाईल घेऊन दे की, आम्हाला दोघींना बोलायला येते. मला घेऊन दिला बघ माझ्या पोराने, नोकरी लागले हे बघ, आम्ही दोघं बोलत जाऊ. अगं बरोबर आहे, त्या मुलीचा बर्थडे, त्या मुलीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. मग आता मोदी एका मोबाईलवर दोघीचा ऍडजस्ट होईल ना, त्यात काय अडचण आहे. आता काय म्हणजे पर्यायच नाही. आता आपलं पेमेंट किती, त्यात खर्च किती, महाग समस्या एवढ्या मोठ्या आहेत ना. ह्यांना सगळ्याला वाटते सगळंच असावं. मग आता काय कसं कसं भागवणार तुम्हाला सांगताना. अरे दादा, तू तिला मोबाईल घेऊन दिला तर तिने कधी देणार हिला बोलायला, वहिनीला? आमच्या दोघींचं बोलणं होणार नाही, तिने घेऊनच जाणार कॉलेजला. आल्यानंतर तर करेल की तुला एवढं काय. नाही, आताची पोरं देत नाहीत मोबाईल, ते त्यांचं काम चालू असतं त्याच्यावर. अगं बाई बस, तू पण आता पाहुणे म्हणून चांगलं बसत पेट्रोल पंचायत. आता मला सांग, अरे दादा, खरी परिस्थिती आहे. आता माझाच मुलगा मोबाईल घेतल्यापासून म्हणजे मला बोलायलाच मिळत नव्हतं, म्हणून मला दुसरा मोबाईल घेऊन अगं ते लक्षात कसं येत नाही, तुझ्या पोराला ₹1,00,000 पगार आहे, तू काय पण आयफोन घेऊन फिरशील, आमचं काय. अरे दादा, आमचं कॉन्टॅक्ट महत्वाचं आहे, आमचं बोलणं तर होईल. छोटा मोबाईल घेऊन दे, जिओचा. दिला तुमच्या भावानं फोन घेऊन दिला. मुलीचं तर रोज ऐकते ना, मला मोबाईल घेऊन दे, मोबाईल घेऊन दे. हप्त्यावर जर द्यायचं असले तर पैसे फेडायचीच आहे ती. पैसे फेडायचे नाहीत ते. आता मला कसं एवढं मोठं बोलताय, तिला इतकं मोठं बोलला ना तुम्ही बघा. आता मला काय सांगू नका. आता राखी पौर्णिमा आले जवळ, आता राहावा 4 दिवस आणि मग जावा सगळं सण वगैरे करून. तुझा 2-4 दिवस माहेरला जाऊ का? आहे तुझं. ते नणून पहिला वाटायला नको मी आले म्हणून भाऊजी. अरे थांबा थांबा थांबा, गणेशचा फोन आलाय. हॅलो. हॅलो मम्मी, पोचले का ग? हो पोचले बाळा, पोचले, आत्ताच पोचले बघ. बर, कधी पोचले पण? आता 10-15 मिनिटं झाले की पोचले, बसले मामा मामी सोबत बोलत. होय काय? मामा काय म्हणलं? काय नाही म्हणले मामा, काय नाही, आहे बोलत बसलो, तुला नंतर फोन करते मी. हा बर 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 बर, ठीक, ओके. हो हो, काळजी घे. काय म्हणतो गणेश? पोचली का आई व्यवस्थित? मामा काय म्हणते, तर त्याला काळजी वाटली म्हणून फोन केला. आलते म्हणून सांगायचं रोडवर न्यायला. काय हा, सांगितले की मामा आलते घ्यायला. कुठे गेली मुलं? पोरगी दिशी ना, शीतल ते कुठे गेली? शीतल कॉलेजला गेली, बारकं पण गेले याला शाळेवर. का वंदना कवा आले? हे का आत्ता झाले. बरं झालं, रक्षाबंधनाला निमके आले सणाला, बरं झालं. रक्षाबंधनसाठी झाले. हा. बरेच का तुम्ही? अगं वंदना, काल परवा तुझा गणेश आलता, मला ओळखायला सुद्धा आलं नाही त्यानं. बारका 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 होता, आंबा काय खाली येत होता, तुझं नाव साईडवर मी ओळखतो त्याला. आता मोठा झालाय की मोठा आता. झाला, आता लग्नाला आलाय. आता आल्यासारखं वंदना 2 रोज राहा, रक्षाबंधन आहे, रक्षाबंधनच करून जा. नाही नाही आबा, मी आता 2 दिवस राहायला चालले, आता रक्षाबंधन करूनच जाणार. काय लावलंय शेतामध्ये? शेतामध्ये आता काय ट्रॅक्टर चालू आहे, तर मका लावायची आहे, परत वर कांदा लावायला येतं, मग मेहनत चालू ट्रॅक्टर चालू आहे तिथं. आता राहते 2 दिवस राहा, तुझा ट्रॅक्टर चालू व्यवस्थित राहा, नीट करून देतो, संध्याकाळी बोलू आपण. हो हो निवांत. हा येऊ हा येतो का अर्धा तासाने. हो.